दलाचं नेतृत्व करताय आणि मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, ज्याला इतिहास नाही, भूगोल नाही, ज्याच्या पाठीमागं बघितलं तर वडील शेतकरी, एक रेशनिंग दुकानदार, आणि एका रेशनिंग दुकानदाराचा पोरगा, एका शेतकऱ्याचा मुलगा, ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे, माई माऊलीचं दुःख माहिती आहे, इथल्या अडचणी माहिती आहे. एक दिवस 2 दिवस शेताला लाईट नसली, वीज बंद पडली, डीपी झाला तर शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहे. जेवढा माणूस स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तेवढाच तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणारा आमचा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याची दुःख मला माहिती आहे. आमच्या माऊली या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांचं पाण्याबद्दलचं अडचण, त्यांच्या प्रश्नाबद्दलचे अडचण, या सगळ्या गोष्टींची जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून जयकुमार गोरे तुमच्या पुढे उभा आहे. सोन्याचा चमचा कधी मला मिळालाच नाही, पण पायात घालायला चप्पल वयाच्या 16व्या वर्षामध्ये मिळाली नव्हती. या परिस्थितीतनं इथंपर्यंत आलोय. आणि संघर्ष करून उभा राहिलेला जयकुमार आपण सगळ्यांनी बघितलाय. महाराज, तुम्ही म्हटला की अनेक संकट आमच्या जयाभावावर येतात आणि आम्हालाही वेदना होतात, पण एक लक्षात घ्या, संकटाचा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देव पण येतच नाही. हा जयकुमार अनेक संकटाचा सामना करून तयार झालेला आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले, कितीही अडचणी निर्माण केल्या, तरी सुद्धा जयकुमार गोरे थांबणार नाही. कारण माझ्या मागं माई माऊलींचा आशीर्वाद आहे, माझ्या मागं जनतेचा आशीर्वाद आहे, माझ्या मागं देवाभाऊचा आशीर्वाद आहे, माझ्या मागं माझी पार्टी भारतीय जनता पक्षाचा ताकद आहे. ही गोष्ट सहज होणार. हे काय, जेव्हा कुस्तीतला पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही, जेव्हा मैदानात येऊन आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही, मग तेव्हा कुठेतरी डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करतं, कोण कुठं चावायचा प्रयत्न करतं, कोण कशाचा प्रयत्न करतं, आणि अगदीच काही जमलं नाही आणि गडी म्हणून सांगतात. मग आमच्या मायमाऊलीला मध्ये घालून अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात. आणि तुमच्या दम आहे तर या ना मैदानात. सगळं गडी जमले, इकडं सुरुवात केली ना, असं गोल राऊंड आलाय, सगळं गडी जमलं, पण हे काय थांबलं नाही. कारण हे या मातीतलं आहे, याला मातीचं सुख दुःख, लोकांचं सुख दुःख माहिती आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. लक्षात ठेवा, सहज हात मारणार नाही आणि सहज थांबणार नाही. बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका. मला तुमची काळजी वाटते, मला काळजी तुमची आहे. ज्या जबाबदारीनं मला माझ्या पक्षानं, माझ्या नेतृत्वानं या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे, त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर आहे. जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची, पंढरीच्या नगरीची जबाबदारी, सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली, ती जबाबदारी पेलण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी इमानदारीने पार पाडणार. आणि जे उद्दिष्ट ठेवून, ज्या कारणासाठी माझ्या पक्षानं मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून पाठवलेलं आहे, ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय जयकुमार शेवटी पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे, पक्षानं जबाबदारी दिलेली आहे. तेव्हा मी तुम्हाला, महाराज, तुम्हाला सगळ्या नेते मंडळीला सांगतो, बिलकुल चिंता करायची नाही. पालकमंत्री आहे, ग्रामविकास मंत्री आहे, एवढा मोठा नेता आहे, 4 वेळा आमदार झालाय, मी त्याला फ्यूज बसवाय कशी सांगू? अजिबात नाही. फ्यूज बसवायची असली तरी मी तयार आहे, एखाद्याची फ्यूज काढायची असली तरी मी तयार आहे. काळजी करू नका. पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवाच्या मायमाऊलीच्या मध्ये येणारी सगळी ताकद बाजूला करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचंय. मी कोणाची जिरवायला आलो नाही, मी सामान्य माणसाची सेवा करायला आलोय. त्यामुळे सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या मित्राला रामभाऊला आमदार झालेला मला बघायचं आहे. आज त्या ठिकाणी सगळेच आमचे बापू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड ताकदीनं काम केलं आणि मी बघितलं, मला कधीच फरक वाटला नाही.
माझ्या तालुक्यात माझ्या मतदारसंघातून माळशिरसमध्ये कधी फरक पडला. जेवढं प्रेम माणसं ही माझ्यावर करतात मान घटावची त्याच्यापेक्षा जास्तीचं प्रेम हे लोक करतात. मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना, ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना, एवढं वजन माझ्यावर टाकलंय तुम्ही, एवढं वजन, त्या वजनात मला कसं फेर पडायचं माहिती नाही. तर मी खात्रीने सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय राहणार नाही. सामान्य माणसाची सेवा, जिथं अडचण येईल ना तिथं जयकुमार होईल, काळजी करू नका. हाय रामभाऊ, मला पडणार नाही, मला माहिती आहे. जिथं लढत तिथं आहेच, अगदी जिथं प्रॉब्लेम आहे तिथं मी आहे. तर बाकीची त्याची फार चिंता करू नका. त्याला हे सक्षम आहे, सहज उभं राहिलं नाही. तर मग आपण बाकीची चिंता करू नका. आजही सांगितलं, आजही सांगतोय, वेळ आलेली आहे. मी कुणाच्या वाटेत आलो, अपना फंडा क्लियर है, हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो अपने रास्ते में आता है उसको माझी विनंती समोरच्या शेवटीच आहे, आपण राजकारण करू, एकमेकावर टीका करू, बाकी सगळं करू, पण विकास कामात नको. लोकांची सेवा करताना लोकांच्या कामात अडचण आल्यास नातेपुत्यात ठराव मिळत नाही. कायदा बरोबर काळजी करू नका, पण काम नाही ठेवू, चिंता नाही करू.